नमस्कार मंडळी मित्रांनो, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या मार्फत सर्व सेवा पदभरती 2025 एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत। यामध्ये मित्रांनो तुम्हाला लिपिक असेल, ड्रायव्हर असेल आणि शिपाई यासारखी तुम्हाला पदभरती असणार आहेत। त्यासाठी मित्रांनो जवळपास 375 जागांसाठी तुम्हाला एडिंग पदभरती असणार आहेत। या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जी जाहिरात आहे त्याची माहिती घेणार आहोत, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। असेच निवडपाल चॅनेलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा। आजचा हा सुरू करूया। ओके तर मित्रांनो, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लातूर यांच्या मार्फत सर्व सेवा नोकरी भरती जी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे, त्यासाठी मित्रांनो पद असणार आहेत। लिपिक, शिपाई पद आहेत आणि ड्रायव्हर यांची पदभरती असणार आहे। त्यासाठी मित्रांनो तुम्हाला हा फॉर्म एडगिन ऑनलाईन स्वरूपाचा फॉर्म भरायचा आहे आणि एडगिन मित्रांनो सर्व सेवा पदभरतीसाठी बँकेने एडगिनी दिनांक 3/12/2025 दैनंदिन लोकमत तसेच एकमत या वृत्तमान ज्या जाहिराती असतात त्यानुसार तुमच्याकडे जाहिरात असावी। त्याचबरोबर ह्या सगळ्या डिटेल्स laturDCC.com वेबसाईटवर तुम्ही एडगिन संपूर्ण माहिती एडगिन पाहू शकता। त्याचबरोबर एडगिन संकेतस्थळ असणार आहे 18/12/2025 4 वाजल्यापासून एडगिनी जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्याद्वारे एडगिनी असणार आहे। त्याचबरोबर ऑनलाईन फॉर्म जर पाहिला तर 23/12/2025 सकाळी 11 वाजल्यापासून ऑनलाईन असणार आहे आणि 21/1/2026 सायंकाळी 5:30 पर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। त्याचबरोबर ऑनलाईन परीक्षेची हॉल तिकीट बँकेची वेबसाईट सुद्धा असणार। ऑनलाईन परीक्षा ही एडगिन टाइम टेबल नंतर एडगिनी सांगण्यात येणार आहे। त्यासाठी मित्रांनो कोणकोणते पद पात्रता असणार आहे ते पाहणार आहोत। यामध्ये मित्रांनो पहिली पोस्ट आहे लिपिक लेखनिक पोस्ट आहेत, 250 जागेसाठी पदभरती असणार आहेत। त्यासाठी पुढचा आहे तो दुसरी पोस्ट आहे शिपाई, यासाठी 115 जागा असणार आहेत आणि तिसरी पोस्ट आहे वाहन चालक, एकूण 10 अशा एकूण 375 जागांसाठी तुम्हाला पदभरती असतात। त्याचबरोबर टीप आहे बँकेने सादर केलेली जाहिरात, केलेली पदसंख्या इत्यादी बदल करण्याचे हे अधिकार बँकेला असणार आहे। त्याचबरोबर सर्व पदासाठी आवश्यक अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने एडगिन एक्झाम सुद्धा असतात। त्यात उपरोक्त सर्व पदांसाठी व समानता आरक्षण लागू राहणार नाही, म्हणजे कोणतंही रिझर्वेशन एडगिनी नसणार, जे थेट मुलाखत आणि थेट तुमची जाहिरात असतात। निवड यादीमध्ये नाव असेल तर उमेदवारांना हक्क सांगता येणार नाही किंवा जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतं ते एडगिनी तुमचं या डीसीसी बँकेचे रूल्स असतात त्यानुसार तुमची एडगिनी असणार आहे। त्याचबरोबर फॉर्म भरत असताना मूळ एडगिनी डोमासेल विद्यार्थ्याचं लागणार आहे। त्याचबरोबर उमेदवारांनी अपलोड केलेले डोमासेल एडगिनी छाननी कागदपत्रे पडताळणी एडगिनी करण्यात येणार आहे। त्यासाठी मित्रांनो जी शैक्षणिक पात्रता असणार आहे ती एडगिनी पाहणार। पहिली पोस्ट आहे मित्रांनो लिपिक क्लर्क, यासाठी 250 जागा असणार आहेत। वयोमर्यादा असणार आहेत 21 ते 30 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करायचं आहे। त्यासाठी शैक्षणिक पात्रता असणार आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी असणं आवश्यक राहणार आहे, किमान 60% लागणार आहेत। त्याचबरोबर तंत्र शिक्षणामार्फत MSc लागणार आणि टायपिंग सुद्धा तुमच्या ठिकाणी लागणार आहे। पुढची होती शिपाई, शिपाई या पदासाठी 115 जागा असणार आहेत। 19 ते 28 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करायचं आहे। 12वी पास 60% तुमच्या ठिकाणी लागणार। पुढची पोस्ट आहे वाहन चालक, ह्यासाठी एकूण 10 जागा असणार आहेत। 19 ते 28 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करायचं आहे। त्यासाठी मित्रांनो 12वी बरोबर 60% लागणार आहेत आणि जे लायसन असतं ते LMV लायसन लागणार आहेत आणि एक्सपिरियन्स सुद्धा लागणार आहे। त्याचबरोबर मराठी आणि इंग्रजी बोलताला वाचता येणं आवश्यक राहणार। त्यासाठी टीप आहे मित्रांनो उमेदवार सर्वप्रथम या ठिकाणी ॲडव्हर्टाइजमेंट या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईटवर तुम्ही या ठिकाणी बघायचे। त्याचबरोबर न्यू रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि संपूर्ण माहिती भरल्यानंतर सुद्धा या ठिकाणी फी सुद्धा भरायची आहे। त्याचबरोबर ऑनलाईन परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे। त्याचबरोबर परीक्षा शुल्क भरल्यानंतर अर्जात कोणतीही दुरुस्ती होणार नाही। त्याचबरोबर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करताना तुम्हाला फोटो अपलोड करायचे आहेत, फोटो साईज दिलेले आहे आणि निळ्या किंवा काळ्या शाईन एडिंग स्वाक्षरी अपलोड करायचे आहेत। थंब त्याचबरोबर या तुम्हाला फोटो असणार आहे 3.5 बाय 4.5 80 KB ते 200 KB पर्यंत अपलोड करायचे आहेत आणि जी सिग्नेचर असते ती 80 ते 200 KB तुम्ही अपलोड सुद्धा करायची आहे। त्याचबरोबर उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करताना जे अन्य डॉक्युमेंट्स असतात ते 100 ते 2 MB JPG PDF द्वारे किंवा PNG द्वारे अपलोड सुद्धा करायचे आहेत। ऑनलाईन अर्ज सादर करताना बदल करता येणार नाहीत। जाहिरातमध्ये नमूद केलेलं सर्व शेती शैक्षणिक अर्हता योग्य तुम्हाला तपासायचे आहे। त्याचबरोबर ऑनलाईन मित्रांनो जर पाहिले तर 23/12/2025 ते 21/1/2026 सायंकाळी 5:30 पर्यंत तुम्ही हा फॉर्म भरायचा आहे।
त्यासाठी परीक्षा शुल्क असणार आहे मित्रांनो. परीक्षा शुल्क बघितले तर लेखनिक पदासाठी एकूण 900 रुपये फी असणार आहेत, सर्व करासहित असणार आहेत. त्याचबरोबर शिपाईसाठी 900 आणि वाहन चालकासाठी 900 अशा स्वरूपात तुम्हाला ठिकाणी ही नॉन रिफंडेबल फी भरायची आहे. लक्षात घ्या, जर तुम्ही तिन्ही याला जर क्वालिफाय होत असेल तर तुम्ही सेपरेटली 3 फॉर्म तुम्हाला ठिकाणी भरायचे आहे. त्याचबरोबर तुम्हाला ठिकाणी जी पदनी आहे या ठिकाणी वेतन श्रेणी देण्यात आली, तुम्ही ठिकाणी चेकआउट करू शकता. त्यासाठी मित्रांनो निवड प्रक्रिया जर बघितली तर लिपिकसाठी मित्रांनो यासाठी 100 गुणाची या ठिकाणी 100 गुणांपैकी 90 गुणांसाठी ऑनलाईन पद्धतीने तुमच्याकडे बहुपर्यायी कॉम्प्युटर बेस एक्झाम होणार आहे. त्यासाठी मित्र तुम्हाला जर बघितलं तर ऑनलाईन परीक्षेमध्ये शेती असेल, पतपुरवठा, त्रिस्तरीय रचना, बँकिंग यासारखे तुम्हाला घटक असतात. पुढचा आहे तो त्यानंतर मित्र तुम्हाला जे राहिलेले 10 मार्कांसाठी मुलाखत असणार आहे, त्यामध्ये समान गुण म्हणजे गुण मिळवण्यासाठी 5 मार्क्स तुम्हाला मिळवायचे आहे. त्याचबरोबर 5 मार्क कसे असणार ते एम.कॉम वगैरे जे GDC वगैरे असतात त्यासाठी 1 मार्क वगैरे. त्याचबरोबर जे काय अनुभव वगैरे असले त्यासाठी तुम्हाला मार्क्स असणार. पुढचा आहे तो शिपाई या पदासाठी 100 पैकी 90 गुणाची एक तुमची एक्झाम असणार आहेत. त्यासाठी मित्र तुम्हाला कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम असतात आणि 10 मार्काची तुमच्याकडे मौखिक चाचणी म्हणजे इंटरव्ह्यू असणार आहे. त्याचबरोबर पुढचा आहे तो वाहन चालकासाठी सुद्धा सेम त्याच पद्धतीने तुमच्याकडे एक्झाम असणार. पुढचा जो ऑनलाईन पडताळणी, ऑनलाईन अर्ज प्राप्त होणारी संख्या अनुक्रमाने एकाच 3 विद्यार्थी या ठिकाणी मुलाखतीस बोलवण्यात येणार आहे. लक्षात घ्या, एकाच जागेस 3 विद्यार्थी तुम्हाला बोलवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर जे कागदपत्र असतात ते कागदपत्र जर बघितले तर लिपिकसाठी उमेदवाराने संपूर्ण फॉर्म भरलेला, त्याचबरोबर झेरॉक्सचा 1 सेट हे लागणार आहेत. त्याचबरोबर शिपाईसाठी सुद्धा तेच आणि वाहन चालकासाठी तेच डॉक्युमेंट्स, योग्य डॉक्युमेंट्स आणि भरलेला फॉर्म हे सुद्धा लागणार आहे. त्याचबरोबर कागद पडताळणी मुलाखत जर बघितली तर मित्रांनो मुलाखत ऑनलाईन परीक्षेची वेबसाईटवर तुम्ही या ठिकाणी ही बघायला मिळणार आहे. त्याचबरोबर उमेदवार अंतरिम गुण या ठिकाणी निवड समितीमार्फत तुमच्याकडे निवड प्रक्रिया असणार. त्याचबरोबर उमेदवार संगणकाद्वारे तुमच्याकडे निवड प्रक्रिया ही लातूर जिल्ह्यातील केंद्रावरती घेण्यात येणार आहे. लक्षात घ्या, लातूर जिल्ह्यामध्ये तुमच्याकडे एक्झाम असणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र शासन अधिसूचना 31/10/2025 रोजी लातूर जिल्ह्यातील मूळ रहिवासी असणाऱ्यांसाठी 70% आणि इतर रहिवाशांसाठी 30% जागा तुमच्याकडे असणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र शासन अधिनियम सूचना दिनांक 31/10/2025 रोजी लातूर जिल्ह्याबाहेरील पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास स्थानिक मधून तुमच्याकडे निवड प्रक्रिया असणार आहे. लक्षात घ्या, म्हणजे जे लोकलचे असतात त्यांना प्रथम प्राधान्य आणि इतरांना 30% अशा स्वरूपात तुमच्याकडे जागा असणार आहे. ओके, तर इथे मित्र तुम्हाला लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या मार्फत एक नवीन जाहिरात. व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.